मुंबई व महाराष्ट्र जिल्ह्यातील ताज्या घडामोडी संबंधित बातम्या पाहण्यासाठी सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज या वेब चॅनेलला सबस्क्राइब व लाईक करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे। दिवसभरातील ताज्या घडामोडी सविस्तर वृत्त सादर। भारत देशाने ऑपरेशन सिंदूर मार्फत पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा बुरखा संपूर्ण जगासमोर फाडला आहे। यासाठी लागणारी नेतृत्व शक्ती देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी सिद्ध करून दाखवली। पाकिस्तानची नांगी ठेचण्यासाठी त्यांनी केलेला निग्रह हा एक भारतीय म्हणून मला अभिमानास्पद वाटतो, असे मत माननीय खासदार श्री श्रीकांतजी शिंदे यांनी मांडले। यासाठी पंतप्रधान मोदीजींचं अभिनंदन करावं तितकं कमीच आहे, परंतु पाकिस्तानचा ढोंगी चेहरा जगासमोर आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरही प्रयत्न आता सुरू झाले आहेत। कारण एक दोन देशांना नव्हे तर जगातील हर एक देशाला खरी वस्तुस्थिती ही कळायला हवी। यासाठी भारताच्या खासदारांची शिष्टमंडळे विविध देशांना भेटी देण्यासाठी निघाली आहेत। अबुधाबी यूएईमध्ये सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ 2 दिवसांपूर्वी पोहोचलं। या शिष्टमंडळाचं नेतृत्व शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे हे करत आहेत। ही शिवसेनेसह सर्व महाराष्ट्र व भारत देशासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे। त्यांच्या शिष्टमंडळाने अबुधाबीमध्ये यूएई सरकारच्या वरिष्ठ नेत्यांसह महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली। या भेटींदरम्यान दहशतवाद, अतिरेकी विचारसरणी आणि जागतिक सहकार्य या मुद्द्यांवर त्यांची चर्चा झाली। तसेच पाकिस्तानने आसरा दिलेल्या दहशतवाद्यांनाही या शिष्टमंडळाने उघड पाडले। यावर यूएईमधल्या नेत्यांसह अधिकाऱ्यांनी दहशतवाद्यांना आसरा देणाऱ्यांना आणि अशा कोणत्याही संघटनेला पाठीशी घालणार नसल्याची यूएई सरकारची भूमिका स्पष्ट केली। म्हणजेच खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाचं कार्य अत्यंत प्रभावी, परिणामकारक आणि भारताच्या हितासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे। भारताचं मत जागतिक स्तरावर पोहोचवण्यात आणि दहशतवादाविरोधात ठोस पावले उचलण्यात या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे। अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच सार्वभौमत्व महाराष्ट्र जनतेचा आवाज लाईव्ह अपडेट्स चॅनल सबस्क्राइब करा व शेअर करा।